बसले पिऊ संचिता मस्त घेतलाय आणि बघा मकर बनवायला. आणि माझं काय काम आहे मलाच नाही कळलं इथं. बघा डेंजर एकदम सीन हार्ड आहे एकदम. गणपतीना 4 दिवस का 5 दिवस बाकी आहेत, पण आम्ही फिटिंग करून घेतोय कारण की असं नंतर वेळ भेटणार ना. चला दिदू ये पटापटे. आलू 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 जाऊ दे, प्रत्येकाला जाऊ दे. हाय ये 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 लवकर ये सोड सोड ये. 3, 2, 1. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Varshada. Happy birthday to you. May God bless you. हॅलो गाईज आणि चालू युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज सुहानीचा ओपन डे होता. सुहानी आज 5 झाले तर तिने मला 2 चॉकलेट दिली. थँक्यू सुहानी. पण मराठीचा पेपर माझा खराब गेलेला, बाकीचे 3 पेपर चांगले गेले. मग बघा मराठी तरी पण 20 पैकी काहीतरी 16 पडलेत. खराब गेलं ती बोलतं पास नाही होणार, पण 20 पैकी 16 पडले. किती खुश आहे. आणि मला चॉकलेट दिली. काय जाम आणलं वाटतं, जाम चॉकलेट आणले. का परवा दिवशी खाला, आता 2 खाले, आता 1च खाईन ना, 1 नंतरला डेअरी. मी तिला द्यायचं, ती मला द्यायचं चॉकलेट. आता मगाशी पण आम्ही काय डेअरी मिल्क खाली, तेव्हा पण अर्धी मला दिली, अर्धी तिने खाली. बघा किती क्यूट आहे. एकाला रस्ता चुकला तो सांगायला होता ॲड्रेस. तर आता चाललो घरी मस्तपैकी. पहिला जेवण करून वगैरे घेतो आणि मग आपल्याला बघू ऋषी पिऊनचे जायचं आहे. तो सांगतो तुम्हाला पुढे कशासाठी चालायचं. कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. नवीन असेल तर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा. गाईज मस्त जेवण करून झालं. आता चालले पिऊ संचे का चालले त्याचं सांगतो. गणपतीचा मखर बनवायला ऋषी येणार आहे. आला असेल तर बघू, आले की नाही. नसेल तर तिथं काय शूट करणार तसंच येईल. मग तो संध्याकाळपर्यंत येऊ शकतो. तो बोलले सकाळी येईल. अजून काय मला माहीत नाही, मी कॉल पण नाही केला. तर आता डायरेक्ट जाऊनच बघूया काय येते, दाखवतो तुम्हाला. चला कंटिन्यू राहा. आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. संध्याकाळी एक जायचं प्लॅन आहे बाहेर बर्थडेला, पण बघूया अजून फिक्स नाही काय ते. तुला डायरेक्ट जाऊनच येतो मी. ऋषी नाही आला, मी कॉल केला तर बोलतोय येईल, बोलतो थोड्या वेळाने, म्हणजे तरी 2 तासात. तोपर्यंत मी जाऊन झोप काढतो मस्तपैकी आणि मग तुम्हाला डायरेक्ट संध्याकाळीच भेटतो. मस्त जायला पुन्हा एकदा दुकानावर तांदूळ घ्यायचे. काल त्याने तेवढंच दिलं आम्हाला, आज पण बोलवलं. काल देणार होता, काल तो शेट होता तो नव्हता, त्यात तेवढे होते तेवढे दिले. त्याला आणायला सांगितलेले तांदूळ. आता ते घेऊन येऊ आणि मग डायरेक्ट दिलं. काय तांदूळ ठेवले आणि तसाच निघालो. आता पिऊ संचे चाललं आहे मकर पीठ करायला. आता ऋषी आलाय तर काय माहिती काय अजून थोडा जरा डाऊन वाटतंय. बघूया चला कसं काय दाखवतो तुम्हाला. कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. नवीन असेल तर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा. बसले पिऊ संचिता मस्त घेतलाय आणि बघा मकर बनवायला. आणि माझं काय काम आहे मलाच नाही कळलं इथं. बघा डेंजर एकदम सीन हार्ड आहे एकदम. गणपतीना 4 दिवस का 5 दिवस बाकी आहेत, पण आम्ही फिटिंग करून घेतोय कारण की असं नंतर वेळ भेटणार ना. आमचाच मकर फिटिंग करायला आम्ही दुसऱ्याला बोलवलं. जसा होईल तसा. तर ऋषी रोटपाडीवरून आला बिचारा, दरवर्षी येतो असा. मग आता घेतले त्याने टापलर मारायला, भिंतीची वाट लावायला पूर्ण. बघतो बघा गेल्या वर्षी पण असंच खिल्ला टोकला पूर्ण वाट लावून घेतली. राहू दे तर काय कलर करायचंच आहे थोडीच्या वेळेस, तर आपण समजू शकतो. हे बघा आता खिल्लं मारलं डायरेक्ट भिंतीला दाखवतो. तो उपटताना वाट लागते ना रे, दुसरं काहीच नाही. काय तिथं मकर बनवून त्यांनी एक जाम मोठा सीनशॉट गेला. तिथून आता निघालो डायरेक्ट रेडी होऊन बर्थडेला चाललं आहे कुणाच्या सांगतो तुम्हाला पुढे. आता इथून जातो तुषारच्या घरी, तुषारला घेतो आणि मग बर्थडेला जायचा. कुठं ते तुम्हाला तिथे घरी गेल्यावर सांग. आता निघालो कोणाच्या वर्षाच्या बर्थडेला जायचं आहे. टाईमपास म्हणून चाललं आहे आम्ही.
बघा रेडी झाले बुटा बिटा घालून. मी माझी अवतार बघशील तर चप्पल घालून मी आले. आज म्हशीवर ताव बिव देत आली डेंजर. चला तर निघू इथून डायरेक्ट देसाई गावामध्ये भेटू. मोठे देसाई गावामध्ये. प्लॅन आम्ही कॅन्सल केला आहे. तर वर्षाचा बड्डे आहे तर तिला बड्डे तर नंतर विश करणार होता. मी मुद्दाम विश नाही केला तर सरप्राईजसुद्धा होता तिच्यासाठी. तर सरप्राईज काय आहे की आता ती घरातून करून येणार डायरेक्ट तिथं. तिथं आपण तिथं तिला जे काय करायचं आहे ते करून घेऊ मस्तपैकी. तोपर्यंत टाईम लागणार म्हणून आम्ही इकडे आलो घरी. आता परत 10 मिनिटांनंतर आम्ही इथून निघू. लोकेशन चेंज केलं आम्ही. तर काहीच निघालो आता केक शॉपवर आले. जस्ट पोहोचले आम्ही. बघ ना कुठला तरी मस्त वाला केक. पुन्हा आम्ही आले कस्तूरच्या केकमध्ये. कस्तूर आज डिस्काउंट देणार आहे. आपला कस्तूरचा केक शॉप या व्हिजिट करा आणि सगळे केक घेऊन जा. मस्त मस्त केक आहे. कुठला येतं बघ. अरे त्याची फुकटची ऍडव्हर्टाइजमेंट करतो ना. डेली केक घ्यायला तर ऍडव्हर्टाइजमेंट होतं त्याची. पण जे काही येत असतील माझ्या नावाने कस्टमर नसेल येत जाऊन ते काही फरक पडत ना. पण फुकटची ऍडव्हर्टाइजमेंट होतं त्याची. जास्त दुसरा डिस्काउंट पण देतो भाई. असं ना बोलत कधी येत ना. आपल्याला प्रत्येक केकला डिस्काउंट असतं. चला आता बघू. आता केक घेऊ म्हणजे डायरेक्ट आता आपण जाणार आहोत परिवार हॉटेलमध्ये. कारण की लोकेशन चेंज केली. परिवार हॉटेलमध्ये आता लोकेशन डिसाईड झाले. चला मस्त आता केक घेतो आणि मग डायरेक्ट तिकडेच भेटू. पुन्हा एकदा लोकेशन चेंज केला. आता आलोय शालू ढाब्याला. भाऊजी सुद्धा आल्या. तर ज्या आम्हाला साड्या वगैरे आणल्या त्या ठेवायच्या गाडीमध्ये तर तिथं द्यायच्या ना आम्हाला. म्हणून आता चेंज केला. तर जाऊ आता आतमध्ये. गेलो तर परिवारला आहे त्या टायमावर केक घेतानाच फोन आला. पहिला घरी घरून इथं असा 3 ठिकाणी लोकेशन चेंज झाली. आता जाऊ आपण आतमध्ये. मस्त सॉन्ग वगैरे प्ले होतात. आवाज येत असेल तुम्हाला. कॉपीराईट नाही आलं तर बरं गोष्ट ना भाऊ. कॉपीराईट नाही आलं तर बरी गोष्ट. चला जाऊ आता आपण हॉटेलमध्ये. पोचलो आणि इथं वर्षाचा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आता मस्त केक कापून घेऊ. असा तिथं चालू आहे सॉन्ग लावतील तेव्हा बघू. आता कॉपीराईट तुम्हाला येतं का ना आवाज मलाच समजत ना. 3, 2, 1 हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर वर्षदा. हॅपी बर्थडे टू यू. चलिए सब लोग मेरे साथ सिंग करिए. Thank you so much, guys. Thanks a lot. बरं आता पटकन. नाका लाव ना जरा. नाका लाव ना जरा. चला चला. त्याला पहिलंच माहिती आहे तुम्हाला. निधू हे काय खातं केक. चॉकलेट खातं का केक खातं. डेंजर एकदम. हा मला दे. मला देतं का. हे मला देता. हो चला दिदू ये पटापटे. आलू 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 जाऊ दे. प्रत्येकाला जाऊ दे. ये लवकर ये. सोड ये. ये जा पण जा परत जा. ये दीदी. हाय पिंगू. हा बस.
ए दिदू ए काय खुश खुश दिदू ए बाय कर बाय कर बाय हसत हसत दिदू एकदम खुश आहे आमची बाय बघा पोरांची मजा आहे एकदम पकड 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 मस्त पैकी बर्थडे सेलिब्रेशन करून निघालो आई वगैरे झालं हे बघायला आणि हिला काहीतरी मला स्पेशल विचारायचं आहे आता तुझी पार्टी पाहिजे आम्हाला हो ना नवीन गाडी घेतल्याबद्दल अभिनंदन तुमचं थँक्यू आणि वाढदिवसाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा पुन्हा एकदा थँक्यू बघ आमची भांजी आलेली आहे बाय जायचं त्यांना चालली बाय बाय आई बाय निधू चला आपण घरी जाऊ चला बाय कर त्यांना बाय कर जायचं आपण घरी जायचं तुमची गाडी हे इकडे इकडे तुझा गिफ्ट ना तुझी गाडीने ठेवली आम्ही 2-3 पिशव्या ठेवल्या टेन्शन नको घेऊ भाऊना विचार भाऊ सांगतील तुला हा होय भाऊ सांगतील तुला त्यांना माहित हो मग गिफ्ट त्यांना माहित थांब इथे ये ना तिथून निघालो आम्ही शालोवरून मस्तपैकी सेलिब्रेशन करून बर्थडे आता आले देसाई गावामध्ये जय वागेश्वर वेज चायनीज कॉर्नरला तर चिल्ली घ्यायचे कारण की घरी नाही आला आपल्या तुषारच्या आणि ते त्यानं मगाची नानाला मी राईस नेला आणि इथं राईस वगैरे संपला आणि लेट झाला 11:30 वाजला आता काय करणार लेट झालं तर घेऊन टाकू आता बघूया बनवते मस्तपैकी इथं व्हेज चिल्ली चायनीज वगैरे खूप चांगलं भेटतं म्हणजे क्वांटिटी पण मस्त आहे आणि टेस्ट पण भारी आहे कधी यायचं असेल तर देसाई गावामध्ये या आणि समोरच दुकान आहे जय वागेश्वर कॉर्नर तर काहीच मस्तपैकी आता निघालो आणि वर्षांनी इलेक्ट्रिक स्कूटी घेतली ओला म्हणून त्याला कॉंग्रॅच्युलेशन बोललो आणि बड्डे सेलिब्रेशन करायचं होतं म्हणून केलं आम्ही 3 ठिकाणी लोकेशन फिरवली आम्हाला पहिला घरी जायचं होतं गाडीची पूजा पण घरी करायची होती म्हणून घरी बोलवलेला तर बोलतं तिकडं नका परिवार हॉटेलला वेज हॉटेलला न जाता मग शालू ढाब्यावर असं 3 ठिकाणी फिरवलं म्हणजे आम्ही निघालो नव्हतो तेव्हा आणि प्लॅन चेंज झाला आमचाही मूड नव्हतं जायचं पण काय करणार बहिणीसाठी जाणं भाग आहे जाऊन आलो मस्त बड्डे सेलिब्रेशन झाला तर पोचलो घरी आता जाऊ आणि घरातले नसते सारखे फोन करत होते घरात सांगून नव्हते गेले मी बिलकुल आणि एमर्जन्सीने फोन आला लगेच निघालो तसं आम्ही चाललोच नव्हतो पण काय करणार जायला लागलं चला तर मस्त लॉक वगैरे लावून गेले आता जातो घरामध्ये सर्व काही झोपले असतील 12 वाजले लाईट तशी चालू ठेवली माझ्यासाठी एकच दुसरा कोणतरी जागा असेल त्यांचा तुम्हाला बर्थडेचा नॉर्मली शूट केलं कसा ब्लॉग वाटला कमेंट करून सांगा आणि कमेंटमध्ये हॅपी बर्थडे टू यू वर्षाला लिहायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये चला बाय.